या गरीब मुलांची केवढी मोठी फसवणूक केली जाते पाहिलेत ना तुम्ही. फक्त हे कोचिंग क्लासेस नाहीत तर शाळेचे शिक्षक सुद्धा याला जबाबदार आहेत. माझा तर आता शिक्षण पद्धतीवरचाच विश्वास उडत चाललाय. जिथे पुढची पिढी घडवण्याचं प्रभावीपणे काम होत होतं तोही आज बाजार होऊन बसलाय. मला नाहीये कोणाची गरज, मला फक्त माझ्या मुलांची गरज. पण आम्हाला तुम्हा दोघांची गरज आहे. तर बाबांच्या सुखाला मुकलोयत का आम्ही? आई सगळेजण आपापल्या बाबांसोबत राहतात, मग आम्ही का नाही? या सर्वाचा तुमच्यावर आणि तुमच्या क्लासवर काय परिणाम होईल याचा विचार करा आधी. त्यात काय विचार करायचा मी सांग. महादेव साहेबांसाठी एक नवीन घर आणि त्यांच्या क्लासला कायमचा सरकारी टाळ. कसं वाटलं? आहे की नाही? यांना आहे ना पब्लिकच्याच हवाले करायला हवं होतं, पण नको. आधी आम्ही पाहुणचार करणार, मग पब्लिक. काय चला. नाही ना. काय झालं? कशाला ओरडताय? पेढे घे. पेढे? हे पेढे कशासाठी? कसले पेढे? हे बघ, कुठलंही चांगलं काम घडलं तर आपण पेढे देतो, बरोबर? आणि कुठलं चांगलं काम आपण केलं तरी आपण पेढे द्यावे. हो का? कोणतं काम चांगलं केलं म्हणून पेढे वाटायचे तरी सांगा. अगं, आज मी त्या माधव साठेच्या कोचिंग क्लासला टाळं लावून आलोय आणि त्याला अटक सुद्धा झाली. आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांचे उरलेले फीचे सुद्धा पैसे परत करून आलोय मी. पण म्हणून काय पेढे वाटायचे का? याला दोन कारण आहेत. एक तर तुझा लढा यशस्वी झाला आणि आपल्या नात्याची पुन्हा एकदा सुरुवात झाली. खरंच मला खूप आनंद झालाय. खरं सांगू तुम्हाला, आपल्या शुभम असा आहे ना, याचं थोडं सुद्धा दुःख नाहीये मला. आणि ते दुःख तुला होऊ नये यासाठी मी आयुष्यभर प्रयत्नशील राहील. आता ही आनंदाची बातमी मी विद्याला सांगते. हो, सांग. 2 मिनिटं थांबा. हॅलो हॅलो विद्या. हा बोल ग. अगं, आनंदाची बातमी आहे. ते साठे कोचिंग क्लासेस आहेत ना, ते बंद पडले आणि त्यांना अटक सुद्धा झाली आहे. हे बघ, आपल्याला यश मिळालं. अगं काय सांगतेस? हेच तर हवं होतं आपल्याला. पण हे सगळं रवीला इजा न होता झालं असतं तर फार बरं झालं असतं ग. खरंय. हे बघ, आता आपण मागे फिरायचं नाही. खरंय तुझं. हे आपलं पहिलं यश आहे. आपण तिघी जणी जर एकत्र असलो तर बरेच प्रश्न सोडवू शकतो. आता सगळ्यात आधी शाळेतल्या गद्दारांना बाहेर काढायचं. खरंय. आपण शाळेत भेटूच, मग तेव्हा बोलू. आणि रवीची काळजी घे. बाय बाय. हे तुमची मैत्री बाकी मस्त आहे. तुमचा हा मैत्रीचा धागा तुम्हा तिघींना अनाहूतपणे जोडून ठेवतो. जसे एक धागा आम्ही तिघी. दादा, दूध पिऊन घे लवकर. ए माठे, तुला माहिती आहे ना मला दूध वगैरे काही आवडत नाही. ते तूच पी, नाहीतर दूध वगैरे लहान मुलंच पितात. दादा, कधीतरी सिरियस हो ना. दूध वगैरे मला मुळीच आवडत नाही. मला माहितीये तुला दूध आवडत नाही, पण डॉक्टरांनी सांगितलंय आणि तुला ते घ्यावंच लागेल, कळलं? तू माझी काळजी घेतेस की मला धमकी देतेस? ते डॉक्टरांचं काय जाते काही सांगायला. विनाकारण काही ना काहीतरी रिस्ट्रिक्शन देत असतात ते. हो का? ते सगळे वेडे. आणि तू एकटाच शहाणा ना? आहेच मी शहाणा. बरं, तू दूध घेणार आहेस की नाही एवढंच सांग मला. मी दूध अजिबात घेणार नाही. तुला जे करायचं तू कर. नाही, मी काही नाही करणार. मी फक्त बाबांना सांगणार याला गाडी वगैरे काही घेऊन द्यायची नाही, कारण बाबा तुला एकाच अटीवर गाडी देणार आहेत आणि तू बरा होशील तेव्हाच. आणि दादा, तू काही खाल्लं नाहीस तर कसा बरा होणार? ए पॉप्स, तुझं मुळीच ऐकणार नाही. आणि हे दूध वगैरे तर मी मुळीच पिणार नाही. हो का? ओके, जशी तुझी इच्छा. बघ आता मी काय करतो. कर कर. बाबा, बाबा जरा इथे या. दादा दूध पित नाहीये. हॅलो. काय रवी, काय चाललंय रे तुझं? हे असं चालणार नाही. लवकर बरं व्हायचंय की नाही? सांगा बाबा, जरा सांगा त्याला. गाडी वगैरे काही मिळणार नाहीये. बरोबर. रंजू अगदी बरोबर बोलते.
काहीही मिळणार नाही. पॉप्स, याला ब्लॅकमेलिंग असं म्हणतात, माहितीये ना? ओके, तुला काय पाहिजे ते समज, पण तुला नवीन बाईक मिळणार नाही म्हणजे नाही. तुला गाडी हवी आहे की नकोय? आण तू दुधाचा ग्लास. गुड. बघितलंस? मला सांग रवी, ही अशी किती दिवस रंजू तुझी सेवा करणार रे? म्हणजे पॉप्स, मला समजलं नाही. मला असं म्हणायचंय की मोनाच्या घरच्यांशी बोलून मोनाला लवकरात लवकर आपल्या घरी आणण्याची व्यवस्था करायला हवी तुझ्यासाठी. कसा लाजतोय बघा. बाबा खरंच आणा लवकर, निदान माझा तरी त्रास कमी होईल. हो का? तुलाच खूप त्रास होते जणू. नाहीतर काय, मोना वहिनीला विचार. नाही, ती लग्नानंतर तुला सांगणारच आहे तुझा किती त्रास होत होते. असंच नको, तसंच नको, हेच पाहिजे, तेच पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर आहे. आता कसं आहे ना रंजू, अगदी लवकरच तुझी वेळ येणारच आहे ही, तेव्हा तू बघ काय त्रास. बघा बघा बघा, एक मुलगी लाजली. करतो तुझ्या काय ग, कुणाला एवढं फोन लावतेस? या दोघींना फोन लावत होते, एकीचाही फोन लागत नाही. एकीचा फोन बंद आहे, दुसरीचा रेंज मध्येच नाही. जाऊ दे, वैतागू नकोस. अगं मोबाईल असतो, कधी त्याची बॅटरी जाणार तर कधी नेटवर्क जाणार. तुला सांगतो, माणसाचं असंच असतं विद्या. नाही, माणसाला उत्साहाने आणि आनंदाने चार्ज करता येतं. ओके, ठरलं. आजपासून मी फुल्ली चार्ज करतो. येस. मीही आता नव्याने आयुष्याला सुरुवात करायची ठरवलंय. होय. तुम्हाला काही खायला करू का? नाही नको, संध्याकाळी ऑफिस मध्ये खाल्लं होतं. अजूनही ऑफिस मधलंच आवडतं का? नाही का, तुला बघायला, तुझ्याशी बोलायला, तुझ्या हाताची चव चाखायला मन आसुसलेलं होतं विद्या. मग काय, तुझा फोटो आहे ना माझ्याकडे, तुझ्या फोटोकडे बघत बसायचो तास गप्पा मारत बसायचो. उत्तर नाही यायचं, पण तुझ्याशी बोलल्याचं समाधान मिळायचं. खरं सांगतो विद्या, इतक्या वर्षामध्ये आपल्या कुटुंबाची किंमत कळली मला, आपल्या कुटुंबाच्या माणसांची किंमत कळली. असू दे, खूप काम आहेत तुला, जाऊ दे. नाही हो, कसलं काम, हे जनरलच होतं. सांगा ना, काय करू खायला? काही कर, तू करतेस या भावनेनंच पोट भरायला होतं. आपण लग्न करायचंय ना? तू बाबांशी बोलणार होतास. कोण आहेस तू? कोण आहेस? असं किती मुलांना फसवलंस तू? किती पैसे दिले विरोधकांनी तुला?
बाबा, हा विरोधकांचा डाव आहे. कशाला वाचवलं मला? जगून तरी काय साध्य करणार आहे? तुम्ही काय करणार ते विचारण्यापेक्षा ना वरून काय साध्य होणार आहे उत्तर द्या मला. खूप काही साध्य होईल. निदान माझ्या बाळाला आणि माझ्या आईला तरी या बदनामीपासून सुटका मिळेल. म्हणजे तुमच्या पोटात एक मूल वाढते, तुम्ही त्यालाही मारणार, स्वतःही मरणार, आणि तुम्ही दोषी आहात हा धक्का सहन न झाल्याने आई जिवंतपणे मरणारच. म्हणजे जगणार कोणीच नाही ना. हे बघा, मी दोषी नाहीये. मला माहित सत्य की असत्य, आणि जरी सत्य असलं तर तुमच्या बरोबर तेही जाणारच. मरणं खूप सोपं असतं मॅडम, अवघड असतं ना ते जगणं, लढणं. एकदा लढून बघा आणि तरीही मरावं असं वाटलं ना तर हे सगळं इथेच आहे वर्षानुवर्ष. आता लढण्याची ही ताकद नाहीये माझ्या. माझ्यामुळे माझ्या आईची खूप बदनामी झाली. आणि स्वतःला सिद्ध न करताच गेलात ना तर आयुष्यभर बदनामी सहन करावी लागेल तुमच्या आईला. स्वतःला सिद्ध करून मी जगू शकेल का नाही? अहो, जिंकणारी माणसं कधीही आत्महत्या करत नसतात, आणि कुणीही ठरण्यासाठी लढत नसतं. तुमच्यावर का म्हणून विश्वास ठेवू? करू नका ठेवू, पण यावर तरी ठेवाल ना की जगात सगळीच माणसं सारखी नसतात. हो, पण दुधाने का एकदा पोळलं ना की ताकही फुकून पितो माणूस. म्हणजे मी ताक आहे यावर तरी तुमचा विश्वास आहे म्हणायचा. मॅडम, एक लक्षात ठेवा, ताकाने कधीही पोळत नाही. बाकी तुमची मर्जी. येतो मी. सॉरी, बोलण्याने काही होत नाही, करून दाखवावं लागतं. आणि करून दाखवायला जगावं लागतं. मी जगेल आणि स्वतःला सिद्ध करून दाखवेल की मी निर्दोषी आहे. वा, छान. मग तुमच्या आईकडे जायचं का? हो, पण तुम्ही कोण? काय करता काय? मी दीपक, अंधारात चाचपडणाऱ्यांना प्रकाश दाखवतो. लेखक वगैरे आहात का? नाही. का हो? नाही, लेखकासारखं बोलता म्हणून म्हटलं. इथे जवळच एक अनाथाश्रम आहे, तिथल्या मुलांसाठी काम करतो. म्हणजे समाजसेवा करता? तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्ही समाजसेवक आहात. म्हणजे एवढ्या तरुण वयात समाजसेवा? त्याचं काय आहे ना की समाजसेवा ही उत्तरवयातच करायची असते असं कोणी सांगितलं नाही ना मला. बरं, आपण तुमच्या आईकडे जाऊया. त्यांना खूप आनंद होईल तुम्हाला बघून. अहो, काय झालं? कसला विचार करताय? काही नाही, जगात अशीही माणसं असतात. एकीकडे आत्महत्येला प्रवृत्त करणारी स्वार्थी माणसं, आणि दुसरीकडे जगायला शिकवणारी निस्वार्थी माणसं. अहो, किती स्तुती कराल माझी. आपण तुमच्या आईकडे जाऊया. तुम्हाला बघून त्यांना खूप आनंद होईल. जायचं ना? मी तुम्हाला सांगतो, आईसारखं कुणीही नसतो हे जग. चला. हे राजू, हो, कोण आलंय? आई बाहेर ये, बघ कोण आलंय. आई, आई मला माफ कर असं म्हणण्याची सुद्धा लायकी नाहीये ग माझी. पण मी तुझी गुन्हेगार आहे. तुला वाटेल ती शिक्षा दे मला. अगं, तू परत आलीस ना हेच माझ्यासाठी खूप आहे. पण हे कसं झालं ग? माझ्या कॉलेजमधला मुलगा गौरव, आम्ही एकत्र राहिलो 6 महिने. त्याने मला लग्नाचं वचनही दिलं, आणि मी प्रेग्नंट हे कळताच निघून गेला ग. मला अशा अवस्थेत सोडून एकटीला. आणि या सगळ्याचा राग मला ठेवून ती आत्महत्या करायला गेली होती. तुम्हाला माहितीये का? काय? अगं, आधी नाही तर निदान आता तरी आमच्या दोघांचा विचार करायला हवा होतास ना. सॉरी आई, पण हे वेळेवर आलेत आणि माझे डोळे उघडले बघ. अगं, पण हे कोण? तू सांगितलं नाहीस. हे दीपक, समाजसेवा करतात, अनाथ मुलांसाठी काम करतात. हे तुमचे आभार कसे मानू काही कळत नाही हो मला. अहो, त्याची काही गरज नाही.
कारण जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं मानतो मी. खरं आहे तुमचं. तू आता काय करायचं ठरवलंयस बाळा? मला वाटतं की तू सगळं मागचं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करावीस. लोकांची काळजी करू नकोस. नाही आई, पण सत्य काय आहे ते मी लोकांसमोर आणूनच राहणार. मी लढणार, लोकांसमोर एक विचार ठेवणार लढण्याचा. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध, या फसव्या व्यवस्थेविरुद्ध, इतरांच्या आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांविरुद्ध मी लढणार आहे. आणि मी माझ्या बाळाला जन्मही देणार. अगं पण इतकी बदनामी झाली, श्रुती तेवढी पुरेशी नाही का? तसं नाही आई. अहो ह्या बदनामीचं उत्तर आपण द्यायलाच हवं ना. कसं आहे ना की आपण लपवलं की लोक तर्क लावतात, शोधत बसतात. त्यापेक्षा आपण जसे आहोत ना तसं लोकांसमोर यायचं, तर त्यांना बोलायला संधी मिळत नाही. आई, कुणी असो नसो, पण मला तुझी साथ हवी आहे ग. त्यामुळे इतर मुलींनाही आधार मिळेल आणि त्या हरामखोरांना शिक्षा. अगं बाळा, मी तर होतेच तुझ्यासोबत, पण तुलाच माझी सोबत नको होती ना. प्लीज आई, असं नको ना बोल. आता मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही बघ. अगं त्या विद्या मॅडम आहेत ना राजूच्या शाळेतल्या, आपण त्यांच्याकडे जाऊया. अगं राजू खूप सांगत होता त्यांच्याबद्दल आणि आपल्याला त्या नक्की मदत करतील. अगं त्या मला शिकवायला होत्या. आपण आजच जाऊ त्यांना भेटायला. बरं जाऊ. अहो पण तुम्ही उभे का? बसा ना, मी तुमच्यासाठी चहा आणते. नाही नको. थँक्यू काका, तुम्ही माझ्या ताईला परत आणलं. इट्स माय प्लेजर बाबा. मग आता माझ्यासाठी तरी चहा घ्या ना प्लीज. चहा घेतो, पण एका अटीवर. तुम्ही विद्या मॅडमकडे जाणार आहात ना? हो. त्यांचा मीही माझी विद्यार्थी आहे. तुमच्यासोबत मीही येतो ना, म्हणजे त्यांची भेटही होईल आणि तुम्हाला काही मदतही होईल ना. अहो मग विचारताय कशाला? चला की. बर. ए ताई आली म्हणून शाळा बुडवायची नाही, शाळेत जायचंय. विद्या पाटलांचं घर हेच का? हो, मीच विद्या पाटील. नमस्कार विद्याताई. नमस्कार. माझा राजू तुमच्या शाळेत शिकतो. बर. त्यांनी तुमच्याबद्दल मला खूप सांगितलंय. आणि हो, मी फोन सुद्धा केला होता तुम्हाला. हा हा, आलं लक्षात. बोला ना, काय काम आहे? माझी मुलगी श्रुती. मी तुम्हा तिघींना खूप चांगल्या प्रकारे ओळखते. म्हणजे मी तुमची माझी विद्यार्थिनी. पण मला तुमची विद्यार्थिनी बोलवून घ्यायला सुद्धा लाज वाटते आता. कसं सांगू, काहीच कळत नाहीये मला. मी सांगते. 6 महिन्यांपूर्वी ही घरातून अचानक निघून गेली. ही लहान असताना मी दोन्ही मुलांना शिवणकाम करून शिकवलं आणि ऐपत नसताना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन दिलं. आणि ही अचानक निघून गेल्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला. नेमकं काय चुकलंय ते आजही कळलं नाही. आणि आज ही अचानक घरी आली. अच्छा, इतक्या दिवसात तुला आईची आठवण आली नाही, मग आजच कशी आली ग? सांगते. माझ्या कॉलेजमधला मुलगा गौरव, आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्याने मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि घर सोडायला लागलं. 6 महिने आम्ही एकत्र राहिलो आणि श्रुती, 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 हे श्रुती कुठे हरवलीस? अरे, तू कधी आलास? या अगं केव्हाचा आलोय, कधीपासून हाका मारतोय तुला. तुझं लक्ष असेल तर ना, पण तू तर आपल्या विचारांमध्येच मग्न आहेस. काय झालं एवढी शांत शांत? काय, एनिथिंग सिरियस? आपण लग्न कधी करायचं? लग्न करूया ना लवकरच. मी थोडी कुठे पळून चाललोय.
मी या विषयावर बाबांशी बोलतो, ठीक आहे? पण आता नाही थांबता येणार आपल्याला. काय झालं? अरे तू बाबा होणार आहेस. काय? आपल्याला उद्याच जाऊन भेटायला पाहिजे तुझ्या बाबांना. काय वेळ लागलाय का तुला? अगं असं जाऊन भेटलो ना तर घरातून हाकलून देतील मला. म्हणजे तुला हे बाळ नकोय? बरोबर. तू हे बाळ पाडावंस असं मला वाटतं. गौरव आणि मी एकमेकांशी लग्न करणार आहोत. म्हणजे गौरव आणि मी एकत्र राहत होतो 6 महिने आणि आज सकाळी तो अचानक निघून गेला. घरात त्याचं सामानही नाहीये आणि आता त्याचा फोनही ऑफ येतोय. काय निवडणुका जवळ आल्या ना की पैसे घेऊन अशा चिकार आया होणाऱ्या मुली आमच्या समोर येतात. बोला बोला. हे बघा, तुम्ही आमदार आहात म्हणून तुमचं मी ऐकून घेईल असं नाही. गौरव, सांग ना यांना आपलं काय नातं आहे ते. अरे या बाळाचा बाप तूच आहे हे सांग ना ह्यांना. तू असा गप्प का?